हे तुम्ही कधी खाल्लंय का? सांगा बरं मला कमेंटमध्ये. हाय, कसे आहात सगळे? तर इथे मी दिवसभर कामं करून झाली आणि त्याच्यानंतर इथे मी शूटसाठी जे पसारा घातला होता, तर त्याची आवरावर करत होते. शूट करताना तर काही वाटत नाही, पण नंतर ही कामं करायची म्हणजे सगळा पसारा उचलायचा जो जीवावर येतो, काय सांगू. मग पटकन चेंज केलं आणि त्याच्यानंतर किचन ओट्यावरती म्हणजे किचनची जी कामं होती ती केली थोडीफार. ती निसान झाली होती म्हणून सगळे दिवे लावून घेतले घरातले आणि त्याच्यानंतर मस्त छान असं मनोभावे पूजा केली. देवाचा दिवा लावला आणि सगळीकडे धूप म्हणजे धूप नाही, शक्यतो कापूर. तर कापूरही असतो, धूपही असतो. तर ते पूर्ण सगळीकडे रूममध्ये फिरवलं आणि त्याच्यानंतर भूक लागली होती म्हणून पटकन कॉफी घेतली आणि त्यानंतर अन्वीने मला हे पुन्हा एकदा आणून दिलं. आणि हे जे आहे हे नारळाचे कोंब असतात, जे की मी आधी टाकून द्यायचे, खायचो नाही आम्ही, पण खूप भन्नाट लागतात, खूप मस्त लागतात, ज्युसी. त्यानंतर मग बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये म्हणून मग मी स्वयंपाक करून घेतला आधीच पटकन आणि पूर्ण किचन आहे ते आवरून नीट चकाचक मग आम्ही गेलो मार्केटला. आणि मग तिथे आजकाल मार्केटमध्ये एवढी छान छान कलरफुल फळं म्हणजे सगळं बघायला मिळतं ना, हिरव्या पालेभाज्या, आणि तर खूप मस्त वाटतं. आणि मग येता येताच आम्हाला विशाल मेगा मार्टचं जे एक नवीन ओपनिंग झालेलं होतं, तर तिथे आम्ही गेलो. म्हटलं जाऊयात, तर एवढी गर्दी होती, म्हटलं जाऊ दे कधीतरी नंतर येऊ. मग घरी येऊन भाज्यांचं सॉर्टिंग केलं आणि मग काय नाही, फटाफट चिकन जे आणलं होतं ते मॅरिनेट करून ठेवलं आदल्या दिवशीच, कारण दुसऱ्या दिवशी मला बटर चिकन बनवायचं होतं. सो इथे ते मॅरिनेट केलं आणि त्याच्यानंतर सगळं जे जेवण होतं ते छान गरम केलं आणि मग जेवण करून घेतलं. हे होतं माझं संध्याकाळचं रुटीन. कसं वाटलं सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.